धुळे जिल्ह्यातली राजकीय स्थिती मोठी विचित्र आहे। जिल्ह्यात शिवसेना नावालाच असताना इथे शिवसेनेचे दादा भुसे पालकमंत्री आहेत। शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावळ कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही। त्यात काँग्रेसचे तुल्यबळ नेते आमदार अमरीश पटेल हे सत्तेबाहेर राहून सर्वपक्षीय विरोधकांना पुरून उरतात। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्येही आमदार पटेलांची पकड घट्ट आहे। त्यातच पटेल यांनी शिरपूरमधल्या महत्त्वाच्या साखर कारखान्याची आणि बाजार समितीची निवडणूक जिंकत आपला करिश्मा कायम ठेवलाय। त्यात त्यांनी जाणीवपूर्वक मराठा नेतृत्वाला संधी दिल्यानं शिरपूर पालिका निवडणुकीत आमदार पटेल पर्यायानं काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित आहे। भाजपनेही काँग्रेसला शह देण्याकरता शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावळ यांना जोरदार रसद पुरवत मंत्रिपद दिलंय। रावळांनीही शिंदखेड्यात आपली जादू कायम ठेवत दोंडाईचा बाजार समितीवर सत्तारूढ होत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धोबीपछाड दिलाय। मंत्री जिल्ह्यामध्ये असले ते त्यांचं काम कुठल्याही प्रकारे खाली त्या ठिकाणी शहरामध्ये नाही, हे आजही 10 वर्षापासून वेळोवेळी सिद्ध झालं आहे। म्हणून मंत्री असोत की संत्री असोत त्याची आम्हाला कुठलीही चिंता नाही। केंद्रात डॉक्टर सुभाष भामरे आणि राज्यात रावल यांना संधी देऊन जिल्ह्यात पक्षवाढीचा मार्ग भाजपनं प्रशस्त केलाय। शिरपूर पालिकेत अमरीश पटेलांचा एकछत्री अंमल असला तरी भाजप टफ फाईट देईल असा विश्वास स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना आहे। मिळू शकतो म्हणून जनतेला सुद्धा एक आव्हान आहे की जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा आणि जनतेने आम्हाला सुद्धा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी। म्हणजे आम्हाला येत्या काळामध्ये काय काय आम्ही करू शकतो, काय काय नाही करू शकतो हे आम्ही जनतेला दाखवू शकतो। शिरपूरच्या पालिकेत आता कोण बाजी मारणार हे लवकरच कळेल आणि जिल्ह्यातल्या भविष्याच्या राजकारणाची दिशाही ठरेल। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।